ओके. साहेब, राज्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकरण हे वाढल्याचे दिसत आहेत. त्यातनं नाशिकचं प्रकरण देखील समोर आलं आहे. कशा पद्धतीने पाहताय? योग्य रीतीने तपास सुरू आहे का? नाशिक पोलिसांचं विशेष अभिनंदन आहे की नाशिकमध्ये IT सेक्टरमध्ये जो लव्ह जिहादचा प्रकार घडलाय तो कॉर्पोरेट जिहाद नाशिक पोलिसांनी बाहेर आणलेला आहे. महिला अधिकाऱ्यांचं कौतुक आहे. वेषांतर करून जाऊन त्यांनी त्या मुलींचं सगळं ज्या पद्धतीनं अन्याय होतोय त्याचा अभ्यास केला आणि त्याला वाचा फोडलेले आहे. IT सेक्टरमध्ये सुद्धा हे जिहादी घुसलेले आहेत. प्रभाव टाकणाऱ्या पदावरती हे बसल्यामुळं इंटरव्ह्यू पासूनच सुरुवात होते. एका पदासाठी 10-10, 20-20, 30-30 मुली येतात. मग तुला आम्ही नोकरीवरती घेतोय म्हणजे मी काहीतरी तुझ्यावरती उपकार केलाय असा भास त्या मुलीला पहिल्यांदाच जाणवून द्यायचा. आणि मग सुट्ट्या देण्याच्या बाबत दुसऱ्या मुलींना सुट्टी नाही, ज्या मुलीला टार्गेट करायची तिला सुट्टी द्यायची, उशिरा कामावरती आली तर तिला सूट द्यायची, वीकेंडला चला पार्टी करायला जाऊ, फिरायला जाऊ, रिसॉर्टवरती जाऊ किंवा वॉटर पार्कवरती जाऊ, अशा पद्धतीनं मुलींना ते बरोबर जाळ्यामध्ये घेत होते. तसा प्रकार नाशिकमध्ये घडलाय. परंतु हा नीच प्रकार जो त्यांनी केला तो सगळा उघड्यावरती पडलेला आहे, बाहेर आलेला आहे. 9 FIR दाखल झालेले आहेत. त्या सगळ्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत पोलिसांनी. आणि आता मग चिंता वाटते की हा कॉर्पोरेट जिहाद अन्य कंपन्यांमध्ये किती झालाय याच्या संदर्भामधली चौकशी त्या कंपनीच्या प्रमुख लोकांनी केली पाहिजे. वरिष्ठ पदावरती जी लोक बसलेत त्यांनी ही चौकशी केली पाहिजे. आणि जिहादी प्रवृत्तीची माणसं तुमच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती आहेत का? असतील तर त्यांना तात्काळ काढून टाका. ज्या कंपनीमध्ये जिहादी प्रवृत्तीची लोक मोठ्या पदावरती बसलेत तिथं मुलींनी काम करू नये त्यांनी सांगून टाकावं. तिथल्या मुलांनी या सगळ्या बाबी निदर्शनास आणाव्यात. साहेब, उद्धव ठाकरे गटाकडून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यात आलाय. कशा पद्धतीने पाहताय? चांगलं आहे ना. महिलांना इतकी 33% आरक्षणाची पदं जर मिळणार असतील आणि ते पण लोकसभा विधानसभेमध्ये, तर उद्धव ठाकरे सेनेनं पहिल्यांदा चांगला काहीतरी निर्णय घेतलाय असं मला वाटतंय. विरोधी पक्ष राहता कामा नये, आम्ही सांगू तेच राहते. मतदारसंघाची रचना त्याचे डॉक्युमेंट तयार झालेत असं संजय राऊत म्हणतात. नाही अजून काय त्यांना स्टेटमेंट करायची रोज सवय आहे. त्यांना अजून माहीतच नाही. अजून SIR सुरू झाला 1 तारखेला आणि अजून मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विषयच अजून हातात आलेला नाही. चला आता आधीच पेरून टाकायचं. पुढं आता आपण जिंकणार नाही याची त्यांना पुरेपूर माहिती आहे. आणि त्यामुळं चला मग आता भाजपवाले EVM मॅनेज करतात, भाजपवाले आता मतदारसंघ मॅनेज करा. असं अरे काय सगळी मतदारसंघ काय गावं इकडची तिकडे घालू शकतो का आपण? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ करायचा आहे, मोहोळची काय इथं माणसं सलग असेल तेच होईल ना, जे नियमात असेल तेच होईल. नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय कुठे राज्यभरात देशभरात देखील असे प्रकार होत असल्याची 100% होत असतील. आई वडिलांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ज्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मुली काम करतायत, IT सेक्टरमध्ये मोठ्या पॅकेजवरती मुली काम करतायत, त्या मुली आपल्या सुरक्षित आहेत का? त्यांच्या कंपनीमध्ये त्यांचा बॉस कोण आहे, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, वीकेंडला त्या जिथं कुठं सहलीला वगैरे जात असतील त्यांच्याबरोबर फसवणारी लोक तर नाहीत का? मुलींनी पण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांनी पण काळजी घेतली पाहिजे. देखील मोठ्या IT कंपन्या आहेत. हा, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची कोणी लोक जिहादी प्रवृत्तीची बसलेत का त्यांची पहिली हकालपट्टी केली पाहिजे. त्यांच्या डिग्र्या ओरिजिनल आहेत का ते तपासलं पाहिजे. ते आउट ऑफ स्टेटमधून आलेत डिग्र्या घेऊन, आउट ऑफ कंट्रीमधून डिग्र्या घेऊन आलेल्या आहेत. त्या डिग्र्या ह्यांनी छापलेत का, खऱ्याच ओरिजिनल आहेत हे पण बघितलं पाहिजे की नाही बघितलं पाहिजे.